श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी करते आहे ते हेअरकटचा लुक पाहण्यासाठी नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. त्याच्यानंतर सकाळी सकाळी आराम होता, थोडासा जास्त काही काम नव्हतंच. त्याच्यानंतर थोडंसं चेक करत होतो की कसा लुक दिसेल कसा नाही दिसेल. मेकअप करायचा होता बट तो ॲज युजल झालाच नाही. क्लायंट्स चालू झाले होते दुपारच्या नंतर. इथे कर्ली हेअर्सवर आपण जेव्हा ब्लो ड्राय करतो, म्हणजे ब्लो ड्राय करायचा नसतं ॲक्च्युली, स्ट्रेट ब्लो ड्राय नाही, जर क्लायंटला हवा असेल तरच, अदरवाईज कर्ली क्रीमने डिफ्युजरने ते सेट करायचे असतात. खूपच छान सेट होतात बरं का, आणि त्यांचे कर्ल्स देखील मेंटेन राहतात. तर अशा पद्धतीने कर्लिंग क्रीम अप्लाय करून आपण केलेले आहे तिथे हेअर सेट. आणि मस्तपैकी सेटिंग झाल्यानंतर इथे पुढचं क्लायंट्स अटेंड करायला घेतलेलं आम्ही. हायलाईट चालू होते आणि थोडेफार ट्रीटमेंट्स, इन्क्वायरीज वगैरे चालू होत्या, कन्सल्टेशन चालू होतं. इथे हायलाईट्स करता करता मस्त चहा पाण्याच्या गप्पा मारत होतो आम्ही क्लायंट्सबरोबर. आणि क्लायंट्स हे माझे उल्हासनगरवरून आले होते. त्याच्यानंतर केलेली आहे मी एक हायड्रा ट्रीटमेंट झाल्यानंतर माझे लेझरची एक अपॉइंटमेंट होती. जर तुम्हाला पण जर तुमच्या चेहऱ्यावरचे केस काढून घ्यायचे असतील तर नक्की मला व्हिजिट करा. खाली मी माझा नंबर मेन्शन करते आहे. आणि तुम्हाला नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला. थोडीशी आता सणांची तयारी चालू आहे, तर तुम्हालाही ऑफर्सचा फायदा घ्यायचा असेल तर नक्की व्हिजिट करा SKS लाऊंजला. तर अशा पद्धतीने आमचा दिवस संपलेला आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. थँक्यू. आणि जर तुम्ही मला अजून सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की जाऊन चॅनल सबस्क्राईब करा बरं का.